नमस्कार, मी अश्विनी. अशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये गौरी गणपती विशेष आपण मोदक बनवणार आहोत. तर गौऱ्याही बसतात, त्यासाठी आपण छान असे डिझाईनचे, वेगळ्या डिझाईनचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं, एक नारळ घेतलेला आहे, तेवढाच गुळ, म्हणजे वाटीनी जर मापलं 1-2 वाट्या नारळ आहे, ओला नारळ, तेवढंच दीड वाटी आपल्याला गुळ लागणार आहे. आणि इकडे 1 ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे. आपल्याला प्रथम उकड काढून घ्यायची आहे, त्यासाठी मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेते आणि त्यात थोडंसं तूप घालून घेतलं होतं. पुन्हा थोडंसं तूप घालून घेते. 1 चमचाभर आपण तूप घालून घेतलेलं आहे. छान उकळी आली की आपण तांदळाचं पीठ सोडून घेणार आहोत. उकळी आली, पीठ सोडून घेऊया. सर्व पीठ सोडून घेतलं आणि छान एकजीव करून घेणार आहोत आपण या पद्धतीने. एकजीव करून घेतलंय. आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करून घेणार आहोत. गरम गरम याच्यावर आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. छान आपलं थोड्या वेळाने 10 ते 15 मिनिटांनी थंड झाल्यानंतर छान मळून घेणार आहोत आपण. उकड थंड होते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. 1 चमचा तूप घालून घेतले, त्यातच घालून घेते खोबरं. सर्व खोबरं घालून घ्यायचं आपल्याला. खोबरं आपल्याला 1 मिनिट भर परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता गुळ घालून घेते. सर्व गुळ घालून घेतलाय. आता मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघत असाल आपलं सारणही खूप छान असं झालेलं आहे. आपल्याला जास्त कडक करायचं नाही, असं थोडंसं लूजच सोडायचं, म्हणजे काय होतं, आपले मोदक जे असतात ते कडक होत नाही या पद्धतीने. आता गॅस बंद करून घेते. मी उकड छान मळून घेतलेली आहे आणि त्यातला एक छोटासा गोळा असा काढून घेतलेला आहे साईडला. आणि छान आपल्याला एक मऊ असा छोटासा गोळा घ्यायचा त्यातूनही या पद्धतीने. हाताला थोडं थोडं पाणी लावलं तरी चालेल, तेल लावलं तरी चालेल. आणि आपल्याला खालच्या साईडला असं प्रेस करीत चालायचं. थोडासा मोठाच गोळा घ्यायचा या पद्धतीने. खाली आपल्याला छान एकशी गोलशी प्लेट सारखी करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि वरती मोदक आपल्याला इथे बनवायचा आहे, म्हणजे आपलं छान असं डिझाईनचा मोदक आपल्याला बनवायचा आहे या पद्धतीने. छान वाटी करून घ्यायची वरच्या साईडला आणि त्यात मी सारण भरून घेणार आहे. अगदी थोडस सारण, म्हणजे जेवढं बसेल तेवढं सारण भरून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आपलं मोदकाचं जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं या पद्धतीने. बघत असाल अतिशय सुंदर असा आता मोदक दिसत आहे आपला. आणि आपल्याला डिझाईन पाडून घ्यायची आहे. छान असा मोदक झालेला आहे तयार. आपल्याला डिझाईन पाडून घ्यायची. चमचा घ्यायचा, चमच्याच्या मागच्या साईडनी किंवा काटा चमचा घेतला तर या पद्धतीने आपल्याला डिझाईन पाडून घ्यायची आहे मोदकाला. खूप सुंदर असं दिसत आहे. बघत असेल पूर्ण आपण डिझाईन करून घेतलेली आहे. खूप छान दिसत आहे. आणि खाली सुद्धा आपल्याला डिझाईन करून घ्यायची या पद्धतीने. या पद्धतीने सर्व मी रेषा पाडून घेतलेल्या आहे आणि 2-3 मिळून आपल्याला या पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा पानाचा आकार येतो. बघत असाल, म्हणजे वरती मोदक आणि खाली असं पानाचा आकार आला तर मस्त असं कळसासारखा आकार येतो. या तशाला अशा 2-3 मिळून मी चिटकवून घेतलेले आहे आणि खूप छान असा पानाचा आकार आलेला आहे. वरती असा मोदक आणि खाली पानाचा आकार, म्हणजे अगदी कळसासारखं दिसतं. खूप छान असं दिसत आहे. आणि मध्ये सुद्धा डिझाईन करू शकता तुम्ही या पद्धतीने. राऊंड दाबून घेऊ शकता. खूप छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे. इथे मी स्टीमर गरम करायला ठेवलं होतं. छान उकळी आली पाण्याला. आणि आता मी जी स्टीम करायला जाळी ठेवलेली, ज्याच्यामध्ये मी मोदक ठेवून घेतले, ती जाळी ठेवून घेतलेली स्टीमर मध्ये आणि छान 10 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे.
बघत असाल 10 मिनिटानंतर आपले मोदक छान असे स्टीम झालेले आहे, म्हणजे वाफळलेले आहे, खूप छान असे झालेले आहे आणि टेस्टी सुद्धा तेवढेच होतात. आणि कसे वाटले नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.